नमस्कार मंडळी, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आपले परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम शाही दाल तडका बनवणार आहे। तर रेसिपी एकदमच भारी होणार आहे आणि एकदम वेगळी, तुम्ही कधी अशी बघितली नसेल किंवा खाल्ली नसेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे, एका मोठ्या अशा बाउलमध्ये आपण अर्धी वाटी तूर डाळ घेणार आहे। अर्धी वाटी तूर डाळ घेतल्यानंतर पाव वाटी आपण याच्यामध्ये हिरव्या पाटीची मूग डाळ घ्यायची। अशा पद्धतीने छान असं मिक्स करायचं। हवी असेल तर तुम्ही पिवळी मूग डाळ वापरली तरी चालेल, पण हिरव्या मूग डाळीमुळे छान चव येते। एकदा अशी करून बघा तुम्ही। आणि चांगलं ना 2-3 पाण्याने असं चोळून 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 त्याची पूर्ण घाण आपल्याला काढून टाकायची आहे। त्यासाठी हे असं थोडंसं पसरट तोंडाचं भांडं किंवा बाऊल वगैरे असं काहीतरी घ्यायचं आहे। तर आपण आता ही डाळ छान धुवून घेऊया। डाळीचे बरेचसे प्रकार आहेत, परंतु ही डाळ एकदम वेगळी होणार आहे। जे की तुम्ही बघा यूट्यूबवर कुठेही सर्च करा, तुम्हाला अशी शाही प्रकारची डाळ कुठं आढळणारच नाही ही अशी रेसिपी। त्यामुळे तुम्ही अशी डाळ नक्की एकदा करून खाऊ घाला सगळ्या घरच्यांना। मस्त एकदम सगळे घरचे बच्चे कंपनी तर होतीलच होतील, परंतु मोठे पण एकदम तुमची तारीफ करता करता थकणार नाहीत। तर आपण आता याला शिजवून घेऊ। तर त्यासाठी कुकरमध्ये आपण 1 चमचा भरून साजूक तूप टाकायचे। शाही म्हटल्यानंतर शाहीच, त्याला काही कंजूशी करायची नाही आपल्याला। त्यामुळे तेलाच्या ऐवजी आपण तूप वापरात, चव छान येते। आणि तूप वितं की एक अर्धा ते पाव चमचा जिरे टाकायचे। जिरे छान तडकू द्यायचे आणि नंतर याच्यात मेथी दाणे टाकायचे आहेत। एक 10-15 मेथी दाणे टाकायचे। आणि नंतर आपण काय करू, याच्यामध्ये जे धुवून घेतलेली डाळ आहे ना ती टाकून घेऊ। नंतर टाकायची पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं, जास्त टाकायचं नाही, नाहीतर डाळ शिजणार नाही आपली। आणि एकदम गॅसची फ्लेम एकदम हाय करायची आणि छान ह्याला परतून घ्यायचे। अशा पद्धतीनं चांगलं 2-3 मिनिट तुपावर चांगली ही डाळ आपल्याला परतून घ्यायची। हेच तर खरी याची खासियत आहे या डाळीची, यामुळे छान चव येते। आता नंतर परतून घेतल्यानंतर बाजूलाच आपण गरम पाणी करून घेतलेलं होतं, ते गरम पाणी टाकून द्यायचे। गरम पाणी टाकले की याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते आणि डाळ लवकर शिजते। आता शिट्ट्या करून घ्यायच्यात। उकळी आली की कुकरचं झाकण लावून 2-3 शिट्ट्या करायच्यात। आणि आता याचा महत्त्वाचा भाग म्हणजे याचं सिक्रेट वाटण। तर त्यासाठी आपण आल्याचा तुकडा घेतलेला आहे 1-1.5 इंच, 1 गड्डी लसणाची सोलून घेतलेली आहे। नंतर 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरच्या काड्या टाकल्यात। नंतर 1 चमचा धने टाकलेत, पाव चमचा हे टाकलेलं आहे आपण जिरे टाकलेले आहेत। नंतर आपली जी मोठी वेलची असते ना, त्या मोठ्या वेलचीचे दाणे, एका मोठ्या वेलचीचे। नंतर आपली साधी विलायची 1 टाकायची आहे। आणि नंतर काळे मिरे टाकू आपण याच्यात 1 8-10 आणि लवंग टाकायच्यात 4-5। तर हे याचं आपण वाटण करून घेणार आहे। तर त्यासाठी आपण अर्धी पळी तेल टाकून घ्यायचे। आणि नंतर काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी आपल्याला वापरायची आहे, ती टाका। हे आमच्या चॅनलचं खास असं काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर हा जो स्क्रीनवर नंबर दिसतो ना, त्या स्क्रीनवरती तुम्ही ऑर्डर करू शकता। लाल तिखट आहे, काळा तिखट आहे, काळा मसाला आहे। तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही ऑर्डर करा आणि एकदा चव बघा। तर आता हा जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे ना, तो पाणी टाकून छान बारीक वाटून घेतल्यानंतर आपण 1 दही घेतलेला आहे अर्धी वाटी, आणि त्या दह्यामध्ये आपण हा मसाला वाटलेला टाकला आहे आणि छान हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीनं पूर्ण दह्याच्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। इकडे आपली डाळ पण शिजली आहे, कुकर थंड झालं आहे। बघू डाळ, बघा छान आपल्याला पाहिजे तशी शिजलेली आहे एकदम। आपल्याला ना ह्या दाल तडक्यासाठी मऊ डाळ करायची नाही आणि आता घोटायची पण नाही, हलक्या हाताने ना हलवायची, जेणेकरून जेवढी डाळ शिजलेली आहे ती थोडीशी उगी फुटली पाहिजे। एकदमच असं पीठ नाही करायचं त्याचं। आता जितकी आपल्याला डाळ करायची आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। इकडं आपण आता भांड्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे फोडणी देण्यासाठी।
एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतला, तो टाकून घेऊ आणि चांगला सोनेरी कलरवर याला परतून घ्यायचा आहे. असा कलर बदलला की लगेचच जे आपण वाटण तयार केलं होतं ना, सिक्रेट वाटण, ते सिक्रेट मसाला वापरून सिक्रेट वाटण जे तयार केलं होतं तो मसाला टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि चांगलं 2 ते 3 मिनिट मस्त एकदम दही शिजेपर्यंत आणि छान असं तेल वरती सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मोठीच करायची आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एकदम नवीन पद्धत, तर याच्यामध्ये आपण टाकू एक टोमॅटो असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे, बारीक नाही केलेला, कारण आपल्याला ना टोमॅटो मऊ करून घ्यायचा नाही. उगी थोडंसं 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे, कच्चेपणा त्याचा जाऊ द्यायचा आहे, असा अखंड ह्याचे पीस राहिले पाहिजेत. तर तो टोमॅटो आपण परतून घेतल्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकून आपल्याला हा मसाला चांगला आणखी 5 मिनिट शिजू द्यायचा आहे. आणि चांगलं शिजला की नंतर जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती डाळ टाकली. अशा पद्धतीनं बघा, मध्ये मध्ये असे टोमॅटो आले ना खाताना डाळीमध्ये, तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे बघा असे टोमॅटोचे तुकडे येतात, तर ते शिजवत नाहीत, हे असेच टाकतात. तर आता ह्या डाळीला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची. त्याच्या अगोदर आपण थोडंसं मीठ टाकू. सुरुवातीला शिजते वेळेस थोडंसं टाकलेलं आहे आणि आता थोडंसं टाकू, चवीपुरतं जेवढं लागेल तसं मीठ टाकायचं आणि एक उकळी काढून घ्यायची ह्या डाळीला. या अशा पद्धतीनं बघा, एकदम सुगंध तर इतकं मस्त सुटला आहे ना की बस. तर आता ह्या डाळीला आपण तडका देऊन घेऊ. तर तूप टाकलं आहे आपण, हे तेल किंवा तूप टाका, मी तूप टाकलेलं आहे 1 पळी. याच्यामध्ये तडका मिरची टाकलेली आहे 2-3, त्या काढून घ्यायच्यात बाजूला, जरा क्रिस्पी होतात. नंतर याच्यामध्ये टाकायचे जिरे आणि नंतर परत आणखी 1 गड्डी लसूण असा बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. आणि त्यालाही चांगलं तांबूस कलरवरती एकदम कडकडीत फोडणी बसली पाहिजे आपली, तसं आपल्याला तांबूस कलरवर करायचं आहे. आणि कलरसाठी आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी थोडंसं पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि ते पण छान तळून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. आणि जे आपण डाळ करून घेतली त्या डाळीवरती हा तडका आपल्याला चमच्यानी थोडा 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 असा करून टाकून घ्यायचा, एकदम पसरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकदम मस्त होते डाळ तडका. तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा नुसतं जिरा राईस वगैरे ह्याच्यासोबत जरी खाल्लं तरी एकदम भन्नाट लागते. सगळ्यात शेवटी आता वरतून कोथिंबीर टाकायची. झाली आपली दाल तडका तयार. वरतून आपलं हे जे तडका मिरची येते. भेटूया पुढच्या